नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदय स्थितिलयोन्नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्रज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। 50 वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्री सत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो प्रथम। बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेत् सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मत्तु न दोषचिन्तनविदो नूनं मनं मातृसाः श्री सत्यात्मगुरो तदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गति। यैरहं सुखवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम् हरिः ओम् हरिः ओम्। स्वस्तिस्तु असेठ सन्मङ्गलानि सन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिल कलिकृत कल्मषापनोदनपुटतरे धर्माद्यखिल पुरुषार्थ साधने भूते अद्य संध्यावंदनविषयक आलोचना चिंतन आरंभे सति किंचित् पूर्वकथानुवादः। हरिः ओम् हरिः ओम् हरिः ओम्। गेल्या 4 दिवसापासून आम्ही संध्यावंदन म्हणजे काय आणि आचमन म्हणजे काय, आचमनात येणारे 24 विष्णू रूपाच्या भगवंतांच्या रूपांचे आम्ही चिंतन करीत आहोत। आता आचमनच्या नंतर तो तिसरा स्टेप आहे प्राणायाम। प्राणायाम म्हणजे काय? प्राण अर्थात प्राणवायूला, आयाम कुंभकामध्ये रोखून ठेवणे। कुंभकामध्ये त्याला जास्त वेळ आम्ही जितका वेळ रोखून ठेवतो तितकं आमच्या शरीरात शक्ती सामर्थ्य वाढत जातं। अथवा प्राण आयाम, प्राण म्हणजे प्रेरणा करणारा, प्र विशेष रूपाने अण गच्छते अर्थात परमात्मा आणि वायुदेव हे आम्हाला प्रेरणा करणारे आहेत। त्या दोघांच्या अनुग्रह प्राप्त करणे। जेव्हापर्यंत श्वास आहे आम्ही जिवंत आहोत, ज्या क्षणी श्वास निघून जातो त्यावेळी अर्थात जेव्हा भगवंत बाहेर पडतो त्यावेळी वायूसुद्धा त्याच्या जोडी वाहतो।
म्हणून द्वौ आत्मनो हि वेदेषु द्वौ प्राणो द्वौ च चेतन अज्ञानाभिभवात् स्पृष्टो वायुर्नारायण शब्द. त्या दोघांनाच कशाला घेतलं पाहिजे? म्हणजे हे फक्त हे दोघेच असे आहेत, त्यांना अज्ञान केव्हाही येत नाही. म्हणून आम्ही त्यांची पूजा केल्या तर आमचं सर्व पाप दूर होतात आणि आमच्या जीवनात जे काय उद्देश मोक्ष प्राप्त करायचा आहे तो मोक्ष मला प्राप्त होतो. आणि प्राणायामाचं विधान असं आहे, पूरक, कुंभक, रेचक. पूरक, कुंभक, रेचक. कुंभकामध्ये श्वास रोखल्याने संपूर्ण शरीराला ऑक्सिजन भेटतो. आमच्या शरीरामध्ये बिंबीचा स्वभाव होते आणि हृदयातून निघणारे फुफ्फुसामध्ये, मेंदूमध्ये असे अनेक सूक्ष्म रक्तवाहिन्या आहेत, नाड्या आहेत. तो जास्त ब्लड प्रेशर झाला पडतात, कमी झाला मरतात. पण कुंभकामध्ये श्वास धारण केल्याने जिथे कुठे किती प्रेशर पाहिजे तितकंच प्रेशराने संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण चालू होतं. सर्व शरीराला ऑक्सिजन भेटणं, रक्ताभिसरण भेटणं, रक्तामुळेच ऑक्सिजन भेटत असतो. हे आमच्या चैतन्य जागृती आहे. म्हणून प्राणायाम अत्यंत आवश्यक आहे. आरोग्यम शीघ्रगामित्वम उत्साहः स्वरसौष्ठवम बलवर्णप्रसादश्च सर्वदोक्षय फलम. कुंभकामध्ये जास्त विवरण आहे, मी जास्त खोलात जात नाही. फक्त प्राणायामावर 1 महिन्यापर्यंत आम्ही विचार करू शकतो तितकं साहित्य आमच्या शास्त्रात उपलब्ध आहे. कुंभकामध्ये श्वास रोखल्यामुळे आरोग्य आणि वेगाने जाण्याचा, धावण्याचे उत्साह प्राप्त होतो. स्वरसौष्ठवम, स्पष्ट उच्चारण प्राणशक्ती असल्यामुळेच प्राप्त होते. आमच्या इथे जेव्हा मंत्रपुष्प करतो त्यावेळी वेदपाठकांच्या प्राणशक्तीची परीक्षा होत असते. राजाधिराजाय प्रदेय साहिने किती वेळ आम्ही श्वास रोखून बोलू शकतो, त्यामुळे आजच्या प्राणशक्ती किती आहे ते माहिती. प्राणशक्ती कमी झाली, तोंडातून शब्द निघत नाही. बलवर्ण प्रसादश्च, शरीराला बल भेटतो, बल भेटतो आणि भगवंताचा अनुग्रह प्राप्त होतो, प्रसन्न आनंद प्राप्त होतो आणि शरीरातले जे काय टॉक्सिन आहेत सर्व टॉक्सिन शरीरातून बाहेर पडतात. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने आणि मुख्य जी व्यक्ती आमच्यासाठी 24 तासामध्ये
21,600 वेळी श्वास मंत्र जप करीत आमचं संरक्षण करतो तो वायुदेव. आज्ञाचक्रात बसून ओम सोहम स्वाहा अहंस मंत्र सोहम स्वाहा. श्वास हात जातो भारत. सर्वसामान्यतः श्वास माणसामध्ये रोज 24 तासामध्ये 21,600 वेळी तो श्वास घेतो आणि श्वास सोडतो. तंत्रशास्त्रामध्ये याचं संपूर्ण विवरण आहे. आणि तो आहे वायुदेव, ज्याच्या अवतारात आम्ही हनुमानला स्वीकारतो, ज्याच्या अवतारात भीमाला स्वीकारतो. मध्व संप्रदायामध्ये भीमच मध्वाचार्याच्या रूपाने अवतरित झाला असे अनेक प्रमाण शास्त्रामध्ये पुराणामध्ये देतात. प्रथम हनुमान नाम, द्वितीयो भीम एवच पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत कार्यसार. म्हणून ज्याचे अवतार आहेत ती वायुदेव, त्याचा अनुग्रह प्राप्त करणं म्हणजे देवाला समीपच आणणं. कशाला म्हणजे देव असे आहेत जे लोकांचा जास्त उपकार करतात, त्यांच्यामध्ये देव स्थिर येऊन बसतो. आणि या वायुदेवामध्ये त्याच्या हृदयात लक्ष्मीनारायण बसलेले. म्हणून प्राणायामाने त्या वायुदेवाची स्तुती होते आणि त्या विष्णूची स्तुती होते, त्यांचा अनुग्रह प्राप्त होतो. म्हणून प्राणायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या प्राणायामाच्या मध्ये आम्ही काय करतो? ओंकार सकट असलेला आणि त्याच्या संदर्भात ओम भूः, ओम भुवः, ओम स्वः, ओम महः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. या सप्तप्रणव घटित 7 वेळा ओंकारयुक्त आणि सप्तलोक चिंतनाने युक्त हा जो त्याला ब्रह्म गायत्री असे म्हणतात. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् हे विश्वामित्र गायत्री. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. व्याहृती प्रणव सहित रहित गायत्री हा विष्णू गायत्री. 3 तऱ्हाचे गायत्री छंद आमच्या पुढे आहेत. अच्छा, ठीक आहे. आता की ह्याच्या संदर्भामध्ये एक नियम शास्त्रामध्ये स्पष्ट रूपाने सांगितलेला आहे. जे काय वेद मंत्र तुम्ही म्हणतात त्याच्या आधी ऋषी कोण आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक. आणि त्याचे आराध्य देवता कोण आहे, त्या मंत्राचा प्रतिपाद्य देवता कोण आहे आणि हा कोणत्या छंदमध्ये आहे हे तिन्ही जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
या तिघांच्या शिवाय वेदमंत्र उच्चारण म्हणजे माता पितांना हत्या केलेले पाप आम्हाला लागते. पुरोहित होणारे तुम्ही सर्व आठवणीत ठेवा. गडबडीत आकृष्णे रजता मृता मानव सुरू नाही करा. आकृष्णेने ते मंत्रस्य सूर्यो देवता ऋषी कोण? चंद म्हणजे पुरोहित येत नाही, 0 मार्क. आणि जितका वेळ तुम्ही होम कराविता तितका वेळ आई वडिलांची हत्या करा. प्रत्येक मंत्राचे ऋषी छंद देवता हे माहीत असलेच पाहिजे. त्याचे उच्चारण करूनच वेदमंत्र तुम्हाला उच्चारण करायचं आहे. नाही तर वेदमंत्र उच्चारण करू नका. शास्त्र स्पष्ट सांगतं, ऋषी देवता छंदो विहीन तो व्यक्ती इतका महापापात पडतो. आता सुरुवातीला ओम आहे, तो वेगळा मंत्र आहे. भुवा भूः भुवः स्वहा महा जनः तपः सत्यम हे दुसरा मंत्र आहे. त्याला व्याहृती मंत्र म्हणतो. त्यानंतर तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् हा तिसरा मंत्र आहे. 3 मंत्र एकत्र येऊन ब्रह्म गायत्री प्राणायामसाठी हे प्राप्त करतात. आणि प्राणायाम कसं करायचं? गृहस्थानी 5 बोट लेवत ठेवलं पाहिजे आणि ब्रह्मचारीने फक्त 3 बोट. हे नियम आहे. जास्त मी खोलात जात नाही. प्रणवस्य परब्रह्म ऋषी, परब्रह्म विष्णू देवता. त्यानेच वेदमंत्र प्रलयाच्या नंतर जेव्हा सृष्टी झाली त्या सृष्टीच्या प्रथम चरणात हयग्रीव रूपाने, अर्थात भगवंताच्या तोंड हे घोड्यासारखं, त्याला हयग्रीव रूप म्हणतो. हयग्रीव रूपाने त्याने संपूर्ण वेदाचा उच्चारण केला. म्हणजे प्रत्येक वेदांच्या मुख्य ऋषी आहे परमात्मा, परब्रह्म परमात्मा विष्णूच हयग्रीव रूपाने. त्यानंतर वेगळे वेगळे ऋषींनी तो मंत्र भ्रष्टा झाले म्हणून त्यांचं नाव पडलं. नाहीतर सर्व वेदांचा ऋषी आहे परमात्मा, परब्रह्म ऋषी. संपूर्ण अभ्यास करून, सर्व तयारी करून अनवधानाने कोणत्याही मंत्राचा तुम्हाला ऋषीची आठवण आली नाही त्यावेळी परब्रह्म ऋषी म्हणून. मूलतः हयग्रीव रूपी परब्रह्म परमात्मा हे मुख्य ऋषी आहे. आणि प्रणव मंत्र, व्याहृती मंत्र, गायत्री मंत्र, या 3 मंत्राने प्रतिपाद्य देवता आहे सूर्यांतर्गत नारायण. अनेक लोकांची चुकीची कल्पना आहे गायत्री जप म्हणजे ब्रह्माची पत्नी गायत्री देवीची स्तुती. नाही, त्या मंत्राची अभिमानी देवता गायत्री देवता आहे, अर्थात ब्रह्मपत्नी आहे.
प्रतिपाद्य देवता सूर्यांतर्गत नारायण आणि अभिमानी देवता आणि प्रतिपाद्य देवता अंतर काय? त्या मंत्राचं संरक्षण करीत जगात त्या मंत्राचा विनाश होऊ नये म्हणून त्या मंत्राचं संरक्षण करीत जगात सर्वांना पोचवण्याचे जे जबाबदारी असते आणि त्या मंत्राचे स्वररक्षाचा संरक्षण करायचे जबाबदारी असते त्याला अभिमानी देवता असे म्हणतात. आमच्या डोळ्यांचे अभिमानी देवता उजव्या डोळ्याचे सूर्य अर्थात या डोळ्याचं संरक्षण करणं हा सूर्याची जबाबदारी. जिभेची देवता वरुण आहे. आमच्या नाकाचे देवता श्वासोच्छ्वासाचे देवता अश्विनी देवता आहे. त्याला अभिमानी देवता असे म्हणतात. पण त्या मंत्राने ज्याचे वर्णन आहे तो प्रतिपाद्य देवता. घराचं रक्षण करणारा गृहरक्षक तो मालिक नसतो. त्याचा मालिक वेगळाच असतो. असे इथे सुद्धा प्रणव मंत्र हे गायत्री मंत्र. गायत्री म्हणजे 24 अक्षर. प्रणवमध्ये 24 कुठे आहे? नाही, एकाक्षरा गायत्री, द्व्यक्षरा गायत्री, पंचाक्षरा गायत्री, चतुर्विंशत्यक्षरा गायत्री, अष्टचत्वारिंशत् अक्षरा गायत्री, शताक्षरा गायत्री, सहस्राक्षरा गायत्री सुद्धा उपलब्ध आहे. म्हणून हे एकाक्षरी गायत्री. छंदशास्त्रामध्ये आता हे छंदशास्त्र कुठे भेटतो? उपलब्ध आहे. छंद वेदाचा एक अंगशास्त्र आहे छंदशास्त्र. किती अक्षराने कसे कोणता छंद होतो तो छंदामध्ये सुद्धा अंकगणनाने छंदस असतात. नाहीतर लघु गुरु गुळे ते छंदस असतो. तुम्ही मराठीत शिकवलेल्या एक विशिष्ट छंदस असतो. गायत्री छंद हा आणि व्याहृतीला भूः भुवः सुवः महः जनः तपः सत्यम हे जे 7 मंत्र आहेत. भूः या मंत्राचे ऋषी आहे विश्वामित्र. भुवः याचे ऋषी जमदग्नी. स्वः भरद्वाज. महः गौतम. जनः अत्रि. तपः वसिष्ठ. सत्यम कश्यप. म्हणून प्रणवस्य परब्रह्मऋषिः व्याहृत्याः विश्वामित्र जमदग्नि भरद्वाज गौतम अत्रि वसिष्ठ कश्यपाः ऋषयः. आणि याचे छंदस भूचा छंदस आहे गायत्री देवता. भू अक्षराचे देवता अग्नी. भुवाचे देवता वायू. स्वहाचे देवता आदित्य. महाचे देवता बृहस्पती.
जनाहाच्या देवता वरुण, तपाहाच्या देवता इंद्र, सत्यमचे देवता विश्वेदेव, भूच्या छंदस आहे गायत्री, भुवाचा छंदस आहे उष्णिक. उष्णिक उष्णीनाम वासुदेव उष्णिक वृष्णी नाही, उष्णिक 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 उष्णिक. स्वहाचा अनुष्टुप, अनुष्टुप. महाच्या बृहती, जनहाचा पंक्ती, पंक्ती जनाचा पंक्ती, तपाहाचा त्रिष्टुप, सत्यमचा जगती, जगती. म्हणून प्राणायामाच्या पूर्वी आम्हाला असं म्हणायचं आहे, अस्य प्राणायाम मंत्रस्य प्रणवस्य परब्रह्म परमात्मा ऋषिः त्यारतीनां विश्वामित्र जमदग्नि भरद्वाज गौतम अत्रि वसिष्ठ कश्यपाः देवताः गायत्री अग्नि वायु आदित्य बृहस्पति वरुण इंद्र विश्वे देवाः देवताः गायत्री उष्णिक अनुष्टुप बृहती पंक्ति त्रिष्टुप जगत्य छंदांसी गायत्र्या विश्वामित्र ऋषिः सविता देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनोद. पण शेवटचंच फक्त म्हणतो, एवढं नाही. दुसरा सर्व सोडून टाक. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता गायत्री छंद व्याहृत्याः भूः भुवः स्वः महा जना तपा सत्यमचा क्रमाने विश्वामित्र जमदग्नि भरद्वाज गौतम अत्रि वसिष्ठ कश्यपाः देवताः अग्नि वायु आदित्य बृहस्पति वरुण इंद्र विश्वे देवाः देवताः गायत्री उष्णिक अनुष्टुप बृहती पंक्ति त्रिष्टुप जगत्य छंदांसी प्राणायामे विनियोग. गायत्र्या विश्वामित्र ऋषिः सविता देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोग. तुम्ही यजमानांना प्राणायाम करविताना केलंच पाहिजे. पौरोहित्याने पैसे भेटतात, पण त्याच्याजवळ पाप सुद्धा भेटतो. पूर्ण ज्ञान नसून तुम्ही पौरोहित्य केलं. जसा विदेशामध्ये डॉक्टर होणं हा महा लाभदायी, तितकंच डेंजरस नोकरी आहे. इकडचं सारखं चालत नाही. तिथच्या डॉक्टरांना तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहिताना त्या औषधामध्ये हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, 5-6 पानाचा तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून नंतर हे औषध घ्या म्हणून लिहायचं असतं. म्हणून त्याच्यासाठी त्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन वाचणाऱ्या लोकांना त्यांना वेगळे नोकरी भेटते प्रत्येक. असं इथे सुद्धा तसंच. ओम श्वास घेताना उजव्या बाजूने श्वास घेतला पाहिजे, डाव्या बाजूने श्वास सोडला पाहिजे. ओम भुवः स्वः जनः तपः सत्यम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. असे बोलण्यापर्यंत श्वास घेत असला पाहिजे.
आणि तितके वेळ बोलत श्वास रोखला पाहिजे. हा मिनिमम 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 10 वेळा वाढवत गेला पाहिजे. तेव्हा आता तुम्हाला जे आलस्य येतो, आता काय अभ्यासात मन लागत नाही, हे सर्व प्राणायाम नाही म्हणून असो. प्राणायाम करणार चंकाच असतो. कितीही काम केलं तर तो थकत नाही. कमीत कमी 3 वेळा तरी त्या वयात तुम्ही केलं पाहिजे. श्वास 3 वेळा ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपाम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. एक वेळ म्हणताना तो तुम्हाला कमीत कमी 30 ते 35 सेकंड लागतात. 3 वेळा म्हणजे 2.5 मिनिट. सुरुवात पहिल्या दिवशी होत नाही, थोडा वाढवत गेला पाहिजे. आणि जितका तुम्ही वाढवता तो तितका अत्यंत शक्ती सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होतं. असं करून बघा, असं संध्यावरून करून बघा. तुमची संध्या 20 मिनिटात संपते नाही, एक संध्याला 1 तास लागतो. व्यवस्थित केला तर आणि या प्राणायाम मंत्राचा अर्थ ओम म्हणजे परिपूर्ण. अकार उकार मकार 3 अक्षराने युक्त प्रणवाला परिपूर्ण असा नाव आहे. परिपूर्ण देवाला ओम असे म्हणतात. आणि ओम मध्ये काय आहे? 8 अक्षर नाही, 8 वेळा स्वरगती आहे. ओम प्रणव असंच म्हटलं पाहिजे. ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाय नमः. सत्याण्णवमध्ये नाही. ओम नारायणाय नमः, ओम विश्वाय नमः, षट्काराय नमः. 2 तास लागतात. ओंकार असंच उच्चारण केलं. अकार उकार मकार नाद बिंदू घोष शांत अतिशांत. ओम त्यावेळी उतरणं चालू होतं. नाद बिंदू घोष शांत अतिशांत. सृष्टी स्थिती लय नियमन ज्ञान अज्ञान बंध मोक्ष. सृष्टी आदी अट्टकर्तृत्व भगवंताला सोडून कोणाही कडे नाही. भैया ओम परिपूर्ण भूहू व्याप्त आणि नित्य असलेला. भ्रुवः भुवः सृष्टिकर्ता असलेला. स्वः अनंत सुख आणि स्वतंत्र असणारा. अनेक अनंत सुख आणि स्वतंत्र असणारा. महा पूज्य आणि सर्वश्रेष्ठ. जन जन्मरहित. तपः ज्ञानप्रकाश रूप. सत्यम रमा ब्रह्मादी श्रेष्ठ लोकांच्या नियामक.
त्यानंतर आम्ही आपोज्योती रसोमृतम ब्रह्म भूर्भुवस्वरोम प्राणायामच्या नंतर आम्ही बोलतो ओम ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम हः ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम आपो ज्योतिः रसोमृतम ब्रह्म भूर्भुवस्वरोम हे पूर्ण मंत्र प्राणायामामध्ये श्वास घेताना कुंभकमध्ये स्थापित करताना दैत्यकमध्ये सोडताना बोलला पाहिजे. आता आ पहा तत्सवितुर्वरेण्यं सत्यम झाला आणि आ पहा गायत्री मंत्राच्या नंतर येतो. अनेक रीतीने संरक्षण करणारा आ अनेक रीतीने प आमचा संरक्षण करणारा ज्योति सूर्य चंद्राहून ज्योती का सूर्य चंद्राहून जास्त प्रकाशमान आम्हाला संध्यावन शिकविताना आमचे गुरुजींनी हे सर्व विवरण केलं होतं. त्यावेळी आम्ही प्रार्थना केली होती म्हणून त्याने लिहिलेला हा पुस्तक आहे संध्या रहस्य म्हणून. त्याचा इंग्लिश अनुवाद झाला, मराठी नाही झाला, इंग्लिश अनुवाद झाला. पहिला प्रिंट मी बघितलेला 1957 की 56 किंवा 57 मध्ये आणि त्याच्यानंतर 2-3 हे निघाले. परत 2002 मध्ये त्याचं रिप्रिंट झालं. ज्योति रसम सुखमय सुखप्रद सुखमय हां सुखप्रद अमृतम देहनाशरहित अमृत देहनाशरहित ब्रह्म व्याप्त अनंत गुण परिपूर्ण भूर्भुवस्वः ऋक् यजुस्साम वेद प्रतिपाद्य ऋक् यजुस्साम वेद प्रतिपाद्य भूर्भुवस्वः ओम असा अंतिमला आहे. त्यामुळे ओम व्याहृती मंत्राचा बीज व्याहृती मंत्राचा बीजभूत व ओंकार प्रतिपाद्य असे असणारा हे सर्व भगवंताचे विशेषण असे असणारा यहा जो परमात्मा नहा आमची धिया बुद्धी आणि क्रियानं कर्मानं बुद्धी आणि कर्मानं
प्रचोदयात प्रेरित करतो. सवितुः असे सृष्टिकर्ता देवस्य क्रीडादिगुणविशिष्ट भगवंताचा तत् सर्वत्र व्याप्त वरेण्यम रमा ब्रह्मादि देवतांकडून स्तुती करून घेणारा वर्ग पाप नाश करणारा दीप्ती सुख ज्ञान आनंद देणारा त्या भगवंताच्या तेजाला आता ते तेजयुक्त भगवंताला धीमहि आम्ही ध्यान करतो. हे प्राणायामामध्ये असलेले सप्तप्रणव घटित आणि सप्तलोक घटित गायत्री मंत्राचा अर्थ आहे. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम आपो ज्योति रसोमृतम ब्रह्म भूर्भुवस्वरोम. याला प्राणायाम इतका म्हणत श्वास घेतला पाहिजे. हे मंत्र पूर्ण म्हणत श्वास रोखला पाहिजे. सुरुवातीला होत नाही, अर्धा झाला की श्वास निघतो, पण प्रॅक्टिस केला पाहिजे आणि तितकंच हळू श्वास सोडला पाहिजे. नाहीतर काय होतं, धरला की म्हणून सर्व सोडून टाकताना हळू सोडला पाहिजे. म्हणजे संपूर्ण शरीराला ऑक्सिजन, एक सामर्थ्य इत्यादी भेटतं. तुम्ही असं करून एक 10 गायत्री मंत्र करा, तुमच्या छाती फुललेला तुम्हाला अनुभव येतो आणि शरीरामध्ये काहीतरी शक्ती संचार झालेला अनुभव येतो. संध्यावंदनाचा हा प्रकार आहे. सर्व आळस निघून जातो, सर्व तऱ्हाचे शारीरिक दोष निघून जातात. इतकं आम्हाला प्राणायाम 3 वेळा, 6 वेळा, 9 वेळा, 12 वेळा तरी केला पाहिजे रोज. पहिल्यांदा 3 वेळा सुरू करा.
संध्या भाष्यामध्ये उल्लेख आहे, संध्यादौ अर्घ्यदानेच्या, संध्या वंदनाचा आरंभ आणि अर्घ्य देण्याच्या पूर्वी प्राणायामम एकम आचरे. इकडे एकदा तिकडे एकदा 2 प्राणायाम केलं पाहिजे. आदावंतेच्या गायत्र्या, गायत्रीच्या सुरू करताना पूर्वी, समाप्तीनंतर प्राणायाम 3 वेळा प्राणायाम केला पाहिजे. प्राणायामः आदावंतेच्या गायत्र्या प्राणायामास्त्रयस्त्रया 3दा केलं. 3 वेळा आधी, 3 वेळा नंतर. हे मंत्र मनामध्ये आवर्तन केला पाहिजे. मंत्रम आवर्तयेत चित्ते त्रिषड्वारम अथापि वा. नवद्वादशवारं वा प्राणायामोऽयमित्येधिता. 9-12 वा मंत्रम आवर्तयेत चित्ते, मंत्रम आवर्तयेत चित्ते त्रिषड्वारमथापि वा, 9-12 वा मंत्रम मंत्रम आवर्तयेत चित्ते त्रिवारं त्रिषड्वारमथापि वा, 9-12 वा प्राणायामोऽयमेरितः. असं प्राणायामोऽयमेरितः. संध्या एक मेकॅनिक होऊ नये. संध्येचा लाभ मला भेटला पाहिजे. केला पाहिजे म्हणून काहीतरी बोलून प्राणाने सोडून उठायचं नाही. प्राणायामात अर्थचिंतन करा. एकदा अर्थचिंतन करून प्राणायाम करा. एक 15 दिवसांनी बघा, तो वेगळा अनुभव यायला पाहिजे. आणि स्मरणशक्ती इतकी वाढते. तुम्हाला काहीतरी विषय आल्यानंतर ह्या पुस्तकाचा या पानमध्ये असलेला तो पॅराग्राफ तुमच्या डोळ्याच्या पुढे येतो. प्राणायामाच्या नंतर नंबर येतो संकल्प. संकल्पाचा विषय आम्ही उद्या बघण्याचा प्रयत्न. खरं म्हणजे प्राणायामाचा फार लाभ, प्राणायामाचा विस्तार मी केला नाही. संक्षेपाने इतकं तरी आम्हाला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.